चेतनाकल्पम एक जबरदस्त टॉनिक म्हणून वेगवेगळ्या आपल्या शरीरातील आरोग्यासाठी आपल्या वेगवेगळ्या आजारातून बरवण्यासाठी मदत करतच आणि एक टॉनिक म्हणून पण मदत करतं. आणि नवचेतना कल्पमध्ये बघा ह्या बॉक्सवर लिहिलेलं आहे बघा, बॉर्न अगेन. बॉर्न अगेन म्हणजे परत जन्म आहे ना, आपला जन्म परत. आणि म्हणून एक युनिक कॉम्बिनेशन म्हणजे काय, की एक मात्र असं वेगवेगळ्या वनस्पतींचं आणि ताकदवर वनस्पतींचं मिश्रण आहे नवचेतना कल्पम. आणि ह्याच्यामध्ये हे प्राकृतिकरित्या काम करतं आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या शारीरिक ताकद वाढवण्यासाठी. विगर विगर म्हणजे एक आपण म्हणतो ना स्टॅमिना, की आपल्याला काम करण्याचा स्टॅमिना रोज आहे ना, रोज उठून एक थकवा न होता. विगर विगर म्हणजे काय, तर एक शारीरिक ताकद, शारीरिक स्टॅमिना. आणि त्याच्यासाठी म्हणजे नवचेतना कल्पम, बॉर्न अगेन म्हणजे परत एकदा आपला जन्म. आणि खरंच आहे हे, की ज्यांनी ज्यांनी घेतलंय, काही लोकांना पहिल्या डोस मध्ये पण फायदा झालेला आहे. आणि एक मात्र असं वेगवेगळ्या पॉवरफुल आहे ना, पॉवरफुल वनस्पतींचं मिश्रण आहे नवचेतना कल्पम. आणि प्राकृतिकरित्या आपलं आरोग्य आणि आपली शारीरिक ताकद किंवा शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी. आणि बघा परत खाली काय लिहिलंय, विगर. विगर म्हणजे परत शारीरिक ताकद, व्हायटॅलिटी म्हणजे जीवनशक्ती, आणि फर्टिलिटी म्हणजे प्रजनन क्षमता, प्रजनन आरोग्य है ना. तर शारीरिक ताकद, शारीरिक जीवनशक्ती आणि प्रजनन आरोग्य आणि एक कम्प्लीट न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणजे संपूर्ण पोषक तत्वाचं एक सप्लिमेंट आहे नवचेतना कल्पम. आणि अशा प्रकारे बघा, आता नवचेतना कल्पम मध्ये आपण 7 प्रकारच्या धातूंच्या बद्दल विषय आपला असतो. आणि धातू म्हटलं की आपल्या समोर सोनं, चांदी, तांबे इतर धातू येतात. परंतु आयुर्वेदानुसार शरीरामधील हे 7 धातू पूर्णतः वेगळ्या आहेत आणि महत्वपूर्ण आहेत. बरं का, हे 7 धातू हे खूप महत्वपूर्ण आहेत. आयुर्वेद शास्त्रानुसार शरीराला ज्यांच्यामुळे आधार मिळतो व शरीराची वाढ ज्यांच्यामुळे होते त्यांना धातू म्हणतात. म्हणजे आपल्या शरीराची वजन, आपल्या शरीराची उंची, आपल्या शरीराचा विकास है ना, आपल्या अवयवांचा विकास या धातूंवर अवलंबून असतो. आणि शरीरातील सर्व अवयव या धातूंपासून निर्माण झालेले आहेत. म्हणजे जन्मल्यापासून आपल्याला शरीरात हे सगळे धातू असतात. आणि पण काय म्हणते का, तर आता 7 प्रकारचे धातू कुठले, तर रस, रक्त, मांस, अस्थि, मेद, मज्जा व शुक्र हे 7 धातू असून जन्म झाल्यापासून मध्यम वयापर्यंत, मध्यम वय म्हणजे 35, 40, 45 पर्यंत हे धातू शरीरामध्ये आपल्या वाढत असतात किंवा बॅलन्स होत असतात. पण वार्धक्य म्हणजे म्हातारपणामध्ये हे धातूंची झीज होऊ लागते, म्हणजे हे धातू शरीरातून कमी होऊ लागतात. आणि अशा प्रकारे है ना, मग हे धातू जर शरीरात कमी झाले की आपलं मग म्हातारपणाची प्रक्रिया, एजिंग प्रोसेस ज्याला म्हणतो आपण, किंवा हाडांची कमजोरी किंवा म्हातारपणामध्ये भूक कमी होते, म्हातारपणामध्ये झोप कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. तर ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, त्या धातू जसे जसे वयामुळे है ना, वय वाढल्यामुळे जसे जसे धातूंचं प्रमाण कमी होतं आणि ते मेंटेन होत नाहीत. अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जरा बऱ्याच सारे म्हणजे पूर्ण शरीराची प्रक्रिया आहे ना, ती हळू होऊन जाते. म्हणजे ते परत काय म्हणतात ना, त्या प्रक्रिया परत नॉर्मल राहत नाहीत. आणि अशा प्रकारे ही धातूंची झीज. आणि मग आता पहिला धातू कुठला नवचेतना कल्पमध्ये? ओके. नवचेतना कल्पमध्ये पहिला धातू आहे रस धातू. म्हणजे मित्रांनो, शरीरामध्ये रस धातू हा पाण्याप्रमाणे असणारा द्रव धातू असून त्याची तुलना प्लाझ्मा म्हणजे प्लाझ्मा हे एक पांढऱ्या प्रकारचा द्रव असतो आपल्या शरीरामध्ये. आपल्या पेशींमध्ये पण प्लाझ्मा नावाचा द्रव असतो. आणि हाच प्लाझ्मा है ना, तर शरीरामधील रसधातू हा पाण्याप्रमाणे असणारा द्रव धातू असून याची तुलना प्लाझ्मा बरोबर करता येते. पाण्यामुळे ज्याप्रमाणे सुकलेले झाड टवटवीत होते त्याप्रमाणे शरीरातील पोषक घटक है ना, शरीराला पोषक घटक पुरवण्याचं कार्य रसधातू करत असतो. आणि रसधातूमुळे सर्व शरीर आणि अवयवांना कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मा नावाचा रसधातू किती महत्वाचा आहे, तर आपल्या शरीरामध्ये है ना, जे आपल्या सगळ्या पूर्ण शरीरामध्ये जर पोषक तत्वांना, पोषक घटकांना पुरवण्याचं काम कोण करतं, तर रसधातू. आणि एवढंच नाही, तर आपल्या शरीरातील जितके पण अवयव आहे, आपलं शरीर आहे, तर त्याला ऊर्जा पण देतं रसधातू. तर अशा प्रकारे पहिला धातू आहे आपला रसधातू. रक्तधातू. रक्तधातूमुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा होतो. म्हणजे काय, आता रक्तधातू म्हणजे रक्त ऐक ना, तर रक्त काय करतं, आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा, प्राणवायूचा पुरवठा करतं आहे की नाही, हिमोग्लोबिनच्या माध्यमातून. अशा प्रकारे तर रक्तधातूमुळे
शरीराला प्राणवायूचा पुरवठा होतो आणि हा धातू शरीरातील रसद्रवामधून शरीराला अवयवापर्यंत पोहोचवतो है ना. शरीरातील जे रसद्रव्य आपण बघितलं, रसधातू बघितला, तर रसद्रव्यामधून शरीरातील अवयवापर्यंत पोहोचवतो आणि इतर सर्व धातूंना पोषण देतो रक्तधातू. म्हणजे बाकीचे जे धातू आहेत, रसधातू है ना, मांस धातू, मज्जा धातू, हे रक्त काय करतं, रक्तधातू म्हणजे रक्त या बाकीच्या धातूंना जे पोषक तत्व आहे त्याला त्याला पोषण देण्याचं काम करतं आणि शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी रक्त महत्वाचं आहे. म्हणजे रक्त धातू महत्वाचा आहे. तर हा दुसरा धातू मांस धातू. आता भिंतीवर ज्याप्रमाणे सिमेंटचा गिलाव केल्यामुळे आतील विटा झाकल्या जातात, त्याप्रमाणे मांस धातू आपल्या शरीराला आवरण म्हणजे मांस धातूचे आवरण हाडांच्या सांगड्यांवर होतं. आपल्या शरीरामधील स्नायू म्हणजे मांस धातू होय आणि ह्या स्नायूचं आकुंचन, प्रसरण, वात दोषाच्या नियंत्रण करतं. म्हणजे बघा आपल्या जे बघा आता मांस धातूचा फायदा काय, तर एक गोष्ट आपल्या हाडांना पण ते एक काय म्हणतात ना, एक आवरण सारखं काम करतं हाडांना. आणि एवढंच नाही, हेच मांस धातू आपल्या अवयवांना पण झाकून ठेवतात आणि एक अवयवांचं संरक्षण पण करतात. हाडाच्या सापळ्याचं जे आहे ना त्याचं संरक्षण करतात आणि म्हणून पण हे स्नायू म्हणजे मांस धातू है ना, हे आकुंचन आणि प्रसारणाचा जो है ना हे प्रकार आहे तो वात दोषाच्या नियंत्रणामुळे होतो आणि म्हणून मांस धातू आपल्या शरीराला झाकण्याचं काम करतं, एक आवरणाचं काम करतं आणि आपल्या शरीराला एक चांगला है ना एक प्रकारचं म्हणजे वेगळं रूप देतो आपल्याला मांस धातू. आणि मांस धातू पण खूप महत्वाचा आहे. मेद धातू. आता मेद धातू म्हणजे फॅट्स म्हणतात त्याला आपण बरं का. फॅट्स म्हणजे चरबी. पण आता हिथं जी चरबीची विषय चाललाय तो हिथं जो हा चरबीचा विषय आहे निरोगी चरबी. म्हणजे आपल्या शरीराला बघा आपल्या शरीराला जसं आपण आता राईस ब्रान विघ्नहर्ता राईस ब्रान ऑइल मध्ये काय म्हणतो, तर हे हेल्दी फॅट आहे. विघ्नहर्ता राईस ब्रान ऑइल हे हेल्दी फॅट आहे आणि म्हणून मग आपलं हिथं जो मेद धातू आहे तो आपल्या शरीराला गरजेचा किंवा आपल्या शरीराचं महत्वपूर्ण जे चरबी आहे त्या मेद म्हणजे चरबी धातू बद्दल आपल्याला इथं विषय चाललाय. मेद धातू हा शरीरामधील पिवळ्या रंगाचा धातू असून याच्यामुळे शरीराला विशिष्ट आकार मिळतो. हालचाल करत असताना शरीर घटकांचं घर्षण होऊ नये म्हणून मेद धातू शरीरामध्ये वंगणाप्रमाणे काम करत असतो. तर मेद धातू बघा, मेद धातू एक पोषक तत्व पण आहे है ना. मेद धातूमुळं आपल्या आपल्या म्हणजे काय म्हणतात त्याला की मांस धातू पण मेद धातूमुळे मांस धातूमध्ये पण आपल्याला मदत मिळते की बाबा मांस धातू बनण्यासाठी मेद धातूची गरज आहे. अशा प्रकारे हे जे मेद धातू म्हणजे एक प्रकारची निरोगी चरबी है ना, आपल्या शरीराला जी गरजेची चरबी आहे म्हणजे अशा प्रकारच्या मेद धातू है ना, जे आपल्या शरीराला विशेष प्रकारचा काय म्हणतात ना आकार पण मिळतो आणि हालचाल करत असताना आपल्या शरीराच्या घटकांचं घर्षण होऊ नये म्हणून मेद धातू शरीरामध्ये वंगणाप्रमाणे पण काम करतो. अशा बऱ्याच गोष्टी. आणि पुढचा धातू आहे अस्थि धातू. अस्थि धातू म्हणजे हाड है ना. तर अस्थि हा शरीरातील एक महत्वाचा धातू आहे. अस्थि धातूमुळं शरीराचा सांगडा तयार होतो. अस्थि धातूमुळं आपण ताठ उभे राहू शकतो. शरीराचा तोल सांभाळू शकतो. अस्थि शरीराच्या अवयवांचं बाह्य धक्क्यापासून संरक्षण करतं आणि तसेच अस्थिमध्ये मज्जा धातू समाविष्ट असते. मज्जा म्हणजे नसांची धातू है ना. तर अशा प्रकारे बघा आता हाड जर नसती तर काय झालं असतं, आपण एक माणसाचा गोळा झाला असतो आणि आपल्याला असं सरकत सरकत जावं लागतं. पण अस्थि म्हणजे हाड असल्यामुळं अस्थि धातू म्हणजे हाड असल्यामुळं आपल्या शरीराला आकार तर मिळतोच पण आपल्या शरीराला एक आकार मिळतो एक आणि सरळ उभं राहण्यासाठी मदत होते. आपल्या शरीराचा बॅलन्स जाऊ नये तर बॅलन्स म्हणजे आहे की नाही आपण म्हणतो त्याला की है ना बॅलन्स म्हणजे तोल पण बॅलन्स करण्यासाठी मदत होते अस्थि धातूची. आणि अस्थि धातू म्हणजे ना अस्थि धातू मध्ये मज्जा धातू पण समाविष्ट आहे. आता पुढची जे धातू आहे मज्जा धातू. तर पाठीच्या मणक्याच्या आत किंवा हाडाच्या या पाठीच्या मणक्याच्या म्हणण्यापेक्षा जे काय हाडांच्या आतमध्ये एक पोकळी असते है ना, हाडांच्या आतमध्ये पोकळी असते आणि त्या पोकळींमध्ये एक विशिष्ट प्रकारचे काय म्हणतात ना मज्जारज्जू म्हणजे त्याला बोन मॅरो म्हणतात. आणि हे जे बोन मॅरो आहे म्हणजे हाडांच्या मध्ये पोकळींमध्ये अशा प्रकारचे काही म्हणजे आपण मांसपेशी म्हणू शकतो त्याला बोन मॅरो म्हणतो त्याला. आणि अशा प्रकारचे ते जे म्हणजे मज्जारज्जू म्हणजे बोन मॅरो आहे तर ते आतील
मस्तिष्क याचा समावेश मज्जा धातूमध्ये होतो. आणि तसेच मज्जा धातू म्हणजे शरीरातील अस्थिमज्जा, बोन मॅरो. शरीरातील हाडांमध्ये रिकाम्या जागा आणि छिद्र अस्थिमज्जेने भरलेले असतात. अस्थिमज्जामध्ये रक्तधातूतील तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स तयार होतात. आणि म्हणून मज्जा धातू म्हणजे बोन मॅरो हाडांच्या पोकळीमध्ये जे एक प्रकारच्या मांसपेशी म्हणू शकतो किंवा एक प्रकारचा जे बोन मॅरो आपण त्याला म्हणतो, ह्याच बोन मॅरो मध्ये आपल्या पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि प्लेटलेट्स नावाच्या पेशी तयार होतात. आणि म्हणून मग बोन मॅरो पण आपल्या शरीरातील एक धातू आहे. मज्जा धातू म्हणजे बोन मॅरो पण धातू आहे. अशा प्रकारे शेवटचा धातू आहे ना शुक्र धातू. तर सगळ्यात शेवटचा धातू म्हणजे शुक्र धातू. पुनरुत्पादन करणे. पुनरुत्पादन म्हणजे आपण एक ना बाळाला जन्म घालतो है ना, तर त्याला पुनरुत्पादन म्हणतो आपण, रिप्रोडक्शन म्हणू शकतो आपण. तर सगळ्यात शेवटचा धातू म्हणजे शुक्र धातू. पुनरुत्पादन करणे हे महत्वाचं कार्य शुक्र धातूचं आहे. अस्थि धातूपासून शुक्र धातूची निर्मिती होते. म्हणजे हाडांचा जो धातू अस्थि धातूपासून शुक्र धातूची निर्मिती होते. पांढऱ्या रंगामुळे या धातूला शुक्र असं म्हणले जाते. मनामध्ये धैर्य, प्रसन्नता, आनंद उत्पन्न करणे आणि शारीरिक बल उत्तम राखणे हे शुक्र धातूचं कार्य आहे. आणि म्हणून मित्रांनो बघा, वय झालं की काय होतं, आपल्या मनामध्ये धैर्य कमी होतं. वय झालं की काय होतं, प्रसन्नता कमी होते, आनंद कमी होतो, शारीरिक बल कमी होतं वय झाल्यामुळं. मग अशा प्रकारे बघा, म्हणून इथं शुक्र धातू म्हणजे आपण त्याला म्हणूया की टेस्टोस्टेरॉन म्हणजे जो हार्मोन आहे. आता शुक्र धातू हा वेगळा आहे. शुक्र धातूमुळे टेस्टोस्टेरॉन नावाचा जो पुरुषांचा हार्मोन आहे तो तयार होतो. आणि टेस्टोस्टेरॉन जर चांगला असेल तर मनामध्ये धैर्य, टेस्टोस्टेरॉन जर चांगला असेल तर प्रसन्नता, टेस्टोस्टेरॉन जर चांगला असेल तर आनंदी माणूस आणि बल, एक ताकद आहे ना. आता बघा, पैलवान लोक टेस्टोस्टेरॉन घेतात, बाहेरून घेतात, इंजेक्शनच्या माध्यमातून वेगवेगळ्या घेतात है ना. तर आता हे टेस्टोस्टेरॉन गेल्यामुळं पैलवान लोकांच्या धैर्य पण असतं, पहिल्या लोकांमध्ये प्रसन्नता असते, आनंदी राहतात ते, आणि शारीरिक ताकद असते टेस्टोस्टेरॉन. म्हणजे शुक्र धातूचा उपयोग, जर शुक्र धातू म्हणजे आपण नवचेतना कल्पमच्या माध्यमातून जर आपल्याला शुक्र धातू मिळाला तर आपलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नॉर्मल होईल. आणि टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नॉर्मल झालं तर मनामध्ये धैर्य. म्हणजे आता शुक्र धातू हे महिलांमध्ये पण असतात मित्रांनो, पण ते कमी प्रमाणात असतात. महिलांमध्ये शुक्र धातू कमी प्रमाणात असतात, पुरुषांमध्ये जास्त असतात. आणि म्हणून मग जास्त धैर्याचं काम कोण करतं किंवा जास्त प्रसन्नता असतं तर हे अशा प्रकारे पुरुष. आणि म्हणून बघा, मनामध्ये धैर्य, शारीरिक ताकद आणि प्रसन्नता है ना, शारीरिक बल आपण म्हणतो, अशा प्रकारे हे उत्तम बल राखणे हे शुक्र धातूचं कार्य आहे. शुक्र धातू पुरुषांप्रमाणे स्त्री शरीरामध्ये देखील असतो आणि स्त्री हार्मोन व बीज तयार करण्यासाठी उपयुक्त असतो शुक्र धातू. पुरुषांमध्ये मात्र संपूर्ण शरीरात व्याप्त शुक्र धातू समागमाच्या वेळी अत्युच्च आनंदाच्या क्षणी पुरुषाच्या जननेंद्रियातून बाहेर पडतो. म्हणजे वीर्य सारखा बाहेर पडतो आणि गर्भनिर्मितीसाठी कारणीभूत ठरतो. आणि अशा प्रकारे हा शुक्र धातू पण आपल्या आरोग्यासाठी महत्वाचा आहे. आता बर का, आता हे सगळे धातू महत्वाचे आहेत. आणि हृदय, आमाशय म्हणजे पॅन्क्रियास है ना, आंत्र म्हणजे आतड्या, मूत्राशय है ना म्हणजे युरिनरी ब्लॅडर, वृक्क म्हणजे किडनी इत्यादी. म्हणजे हृदय, आमाशय, आंत्र म्हणजे आतड्या, मूत्राशय, वृक्क म्हणजे किडनी इत्यादी सर्व अवयव धातूंपासून निर्माण झाले असून श्वसन म्हणा, रक्तभिसरण म्हणा, पचन म्हणा, मूत्र निर्मिती या शरीरातील सगळ्या क्रिया या अवयवामार्फत घडून येतात. आणि म्हणून बर का, हे आपलं हृदय, आपलं बघा आता नवचेतना कल्पम हृदयाच्या स्थितीमध्ये किंवा हृदयाच्या आरोग्यामध्ये का महत्वपूर्ण आहे. नवचेतना कल्पम आमाशय म्हणजे पॅन्क्रियास मध्ये का महत्वाचं आहे, आपल्या आतड्याच्या आरोग्यामध्ये का महत्वाचं आहे, मूत्राशय किंवा लघवीचे समस्या असतील तर का महत्वाचं आहे, किडनीची समस्या असेल तर का महत्वाचं आहे. कारण हे सगळे अवयव धातूंपासून बनतात. आणि धातू कशामध्ये आहेत तर आपल्या नवचेतना कल्पमध्ये आहेत. आणि नवचेतना कल्पम का घ्यायचं तर जसं आपण 35-40ला पोहोचतो, 30 नंतर काय होतं, आपल्या शरीरातल्या धातूचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि ते धातू काय बॅलन्स होत नाहीत. आणि धातूंच्या कमतरतेमुळं, प्रमाण कमी झाल्यामुळं सगळ्या शारीरिक प्रक्रिया हळू होतात. म्हणजे आणि अशा प्रकारे आपल्याला जर परत धातूंना जर बॅलन्स करायचं असेल आणि धातू बॅलन्स झाले
आपल्या शरीरामध्ये जर धातू बॅलन्स झाले तर आपलं निरोगी शरीर, निरोगी अवयव, रोग प्रतिकार क्षमता, बऱ्याच गोष्टींमध्ये आणि म्हणजे एकंदरीत सगळ्या शरीराच्या आरोग्यासाठी एक जबरदस्त प्रॉडक्ट म्हणून आपण नवचेतना कल्पमच्या माध्यमातून ह्या धातूंचा फायदा आपण घेऊ शकतो. आणि म्हणून हृदय, आमाशय, आंत्र, मूत्राशय, वृक्क म्हणजे किडनी इत्यादी सर्व अवयव धातूंपासून निर्माण झाले असून श्वसन, रक्तभिसरण, पचन, मूत्र निर्मिती या क्रिया या अवयवांमार्फत घडवून येतात. आता धन्वंतरीचे नवचेतना कल्पम हे या धातूंशी निगडीत सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे, बरं का. आणि नवचेतना कल्पम मध्ये असलेले पोषक तत्व विशेषतः हृदयाचे आरोग्य, मज्जातंतूंचं म्हणजे नसांचं आरोग्य है ना, लिव्हर, किडनी, लैंगिक आरोग्य आणि अशा म्हणजे आता इथं 4-5च आरोग्य सांगितलंय. हृदय आरोग्य, मज्जातंतू, लिव्हर, किडनी, तर हे तर 4-5च सांगितलंय. पण आपल्या शरीरामध्ये सगळ्या संपूर्ण शरीराला मदत करतं नवचेतना कल्पम. तुमच्या मेंदूचा विकार असेल म्हणजे ताणतणाव असेल, डिप्रेशन असेल, चिंता म्हणजे अँक्झायटी असेल, त्याच्यानंतर तुमचे मणक्यांचं दुखणं असेल, तुमच्या पाचन संस्था असेल, तुमच्या आतड्यांचं आरोग्य, रक्त वाढवणे है ना, स्नायूला मजबूत करणं, हाडांना मजबूत करणं, असे शेकडो शेकडो हजारो आरोग्याच्या फायद्यासाठी नवचेतना कल्पम फायदेशीर आहे. आता धन्वंतरीचे नवचेतना कल्पम मधील घटकांचे आरोग्याचे काय लाभ आहेत आपण आता बघूया. पहिला घटक आहे, पहिली वनस्पती आहे नवचेतना कल्पमची एशियन जिनसेंग. आता एशियन जिनसेंग ही शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवतो आणि तणाव कमी करतं आणि प्रतिकार शक्तीला मजबूत करतं. मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचंय की आज प्रत्येक माणूस शारीरिक आणि मानसिक ऊर्जासाठी किती प्रयत्न करतो, किती वेगवेगळं खाणं खातो है ना, शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी, प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी. पण हे शब्द आहेत ना, हे आपल्याला साधारण वाटतात. कुठले? शारीरिक आणि मानसिक ऊर्जा म्हणा किंवा तणाव कमी करणे म्हणा किंवा प्रतिकार शक्ती, हे शब्द आपल्याला ऐकून आहे ना साधारण वाटतात. पण ज्या लोकांना शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते है ना, तणाव कमी होतो आणि प्रतिकार शक्ती मजबूत होते, त्या लोकांना त्याचा जो आनंद आहे, त्याचं जे एक एक समाधान म्हणतो आपण, त्या लोकांना माहितीये की हे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढल्यानंतर काय एक समाधान राहतं. तणाव कमी झाल्यानंतर किती समाधानी राहतो माणसं, किती किती आनंदी राहतो, प्रतिकार शक्ती मजबूत झाल्यानंतर किती ताकदवर राहतो किंवा निरोगी राहतो माणूस. हे ना, हे शब्द रोजचे असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्व नाहीये. पण ह्या शब्दांचा खरोखर ज्यावेळेला रिझल्ट आपल्या शरीरामध्ये होतो है ना, नवचेतना कल्पमच्या माध्यमातून, त्यावेळेला आपल्याला वाटतं की अरे हे माझं खरं निरोगी आहे. इतके दिवस मला जे वाटत होतं हे फक्त मला वाटत होतं की मी निरोगी आहे. पण नवचेतना कल्पम घेतल्यानंतर जे तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते, जे तणाव कमी होतो, जे प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे, मजबूत झाल्यामुळे जे निरोगी बनतात, ते जो अनुभव आहे तो म्हणजे त्याला शब्द नाही. आणि म्हणून एसन जिनसेंग शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवतात, तणाव कमी करतं, प्रतिकार शक्ती मजबूत आहे. सफेद मुसली है ना, सफेद मुसली लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त, शरीराला ताकद आणि ऊर्जा प्रदान करतं, थकवा कमी करतं. म्हणजे मित्रांनो, आता लैंगिक आरोग्य वेगळं आणि लैंगिक क्रिया वेगळं. आपण ज्या ज्या वेळेस लैंगिक आरोग्य म्हणलं की लोकांना वाटतं की इथं लैंगिक क्रियेचा विषय चाललाय. लैंगिक क्रिया हे लैंगिक आरोग्याचा आउटपुट आहे मित्रांनो. म्हणजे बघा, आता विषय मला असं सांगायचं इथं, की एका वाक्यामध्ये आम्हाला असं सांगायचंय, की जसं तुमचं शारीरिक आरोग्य आहे, तसं शारीरिक आरोग्याचं एक हिस्सा आहे, एक भाग आहे लैंगिक आरोग्य. म्हणजे तुमचं शरीर निरोगी आहे, पण तुमचं लैंगिक आरोग्य कमजोर आहे, म्हणजे तुम्ही निरोगी नाही आहात, ह्याचा अर्थ असा होतो. आणि म्हणून लैंगिक आरोग्य निरोगी राहणं, बरं का, लैंगिक आरोग्य पण निरोगी राहणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुमचं शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे. आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल की मग लैंगिक आरोग्य, म्हणून कधी पण आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपण नवचेतना कल्पमच्या माध्यमातून फायटोग्रा कॅप्सूल किंवा फायटोग्रा ज्यूसच्या माध्यमातून लैंगिक आरोग्याची भाषा बोलतोय, ना की लैंगिक क्रिया. लैंगिक क्रिया आपोआप ऍक्टिव्हेट होते, हे त्याचा आउटपुट आहे. लैंगिक आरोग्य तुमचं नॉर्मल झालं की तुमचं लैंगिक क्रिया आपोआप नॉर्मल होते. आणि म्हणून इथं नवचेतना कल्पम पुरुष असो किंवा महिला असो, त्यांच्या लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. शरीराला ताकद आणि ऊर्जा प्रदान करतं सफेद मुसली, आणि थकवा कमी करतं, आहे की नाही. त्याच्यानंतर काली मुसली है ना, तर प्रतिकार शक्ती वाढवतं काली मुसली, रोग प्रतिकार क्षमता, शारीरिक कमजोरी दूर करतं,
आणि लैंगिक आरोग्य सुधारतं. अश्वगंधा तणाव आणि चिंता कमी करतो. तुम्हाला बोलायचं आता तणाव आणि चिंता जर विषयाचा ज्यावेळेला तणाव आणि चिंताचा विषय येतो, तुम्हाला सांगतो मोठ्या-मोठ्या सायकियाट्रिस्ट आणि मोठ्या-मोठ्या न्यूरोलॉजिस्टकडे पण तणाव चिंतासाठी आहे ना, जरी औषधं असली तरी त्याचा काय उपयोग नाही. आणि काय औषध आहेत तणाव चिंतेसाठी? तर झोपेची औषध आहेत, मेंदूला सुस्त ठेवण्याची औषध आहेत. त्याला आपण सेडेटिव्हज म्हणतो, आहे ना. आपण अश्वगंधा 3000 वर्षांपासून अश्वगंधाला तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी मदत करतं. अश्वगंधा शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवतं. बघा, आज मानसिक ताकद वाढवण्यासाठी कित्येक औषधं, कित्येक गोष्टी प्रयत्न करतात लोक. पण धन्वंतरीचं नवचेतना कल्पम आहे की नाही, तणाव चिंताला कमी करतं, पण शारीरिक आणि मानसिक ताकद, मानसिक खूप महत्वाचं आहे ना. तर मानसिक ताकद वाढवतं, प्रतिकार शक्ती सुधारतं, है ना. नवचेतना कल्पमध्ये गोक्षरू जी पाचवी वनस्पती आहे, गोक्षरू लैंगिक शक्ती वाढवतं, शारीरिक थकवा कमी करतं. आता लैंगिक शक्तीमध्ये अजून एक विषय येतो, की मित्रांनो आपल्याला ज्यावेळेला आपण लैंगिक शक्तीबद्दल किंवा लैंगिक क्रियाबद्दल किंवा लैंगिक आरोग्याबद्दल बोलतो, त्यावेळेला आपल्याला थोडंसं कसं तरी आपल्याला होतं. पण तुम्हाला मी सांगतो, की ज्या लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये ज्यांना मुलं होत नाहीयेत, त्यांना त्याचं दुःख माहिती आहे. म्हणजे लैंगिक शक्ती किंवा लैंगिक आरोग्य यांना किती महत्वाचं आहे, लैंगिक क्रिया किती महत्वाची आहे बाळाला जन्मासाठी. आणि म्हणून हा जो विषय आहे, एक वैज्ञानिक विषय म्हणून किंवा एक एक ज्ञान, एक चांगलं ज्ञान म्हणून जर तुम्ही घेतलं, तर तुम्ही जरूर बाहेरपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत हा विषय तुम्ही पोहोचवू शकता. कारण लैंगिक शक्ती किंवा लैंगिक आरोग्याचा विषय किंवा लैंगिक जो क्रिया आहे, हा विषय हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बोलला जात नाही, ओपनली बोलला जात नाही आणि त्याच्यामुळे कित्येक लोकांना त्रास होतोय. त्रास झाल्यानंतर पण ते बोलू शकत नाहीयेत. अशा लोकांना आपण जर एक ज्ञान म्हणून आहे ना, लैंगिक शक्ती किंवा लैंगिक आरोग्याचं ज्ञान म्हणून जर त्यांना सांगितलं, तर 100% ते आपल्याकडे ओपन होऊ शकतील. कित्येक लोकांचा फायदा होऊ शकतो. बरं का? आहे ना, मुलं होण्यासाठी, प्रेग्नन्सी राहण्यासाठी. आणि म्हणून लैंगिक शक्ती वाढवतं गोक्षरू आणि शारीरिक थकवा कमी होतं. बघा, आज बघा जनरली आपण बघा शारीरिक थकवाचा विषय आला, की आजच्या पिढीला पण काय होतं, एवढं काम असतं, एवढं मेंदूचं काम असतं, की ते संध्याकाळी थकतात आणि थकव्यामुळं आहे की नाही, थकव्यामुळं काय होतं, तर म्हणजे प्रेग्नंट राहायला म्हणजे त्यांना ती प्रेग्नंट राहण्यासाठी जी क्रिया आहे, त्यासाठी वेळ मिळत नाही आणि म्हणून थकवा कमी करणं पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 6वी वनस्पती आहे शतावरी. शतावरी महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक, महिलांचा हार्मोन संतुलन करतं शतावरी आणि प्रतिकार क्षमता. मित्रांनो, आज ज्यावेळेला अ, महिलांचा आरोग्याचा विषय चाललाय, तर महिलांचं आरोग्य पण खूप मोठा प्रश्न आहे. आज सरकार पण रक्तवाढीच्या गोळ्या फ्रीमध्ये देतंय, कॅल्शियम फ्रीमध्ये देतंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. म्हणजे महिलांच्या आरोग्य इतका इतका महत्वाचा आहे आणि इतका खालवतोय महिलांचं आरोग्य. आणि म्हणून सरकार पण तिथं त्यांनी पण काही म्हणजे काय म्हणतात ना, ऍक्टिव्हिटी सुरू केल्यात तिथं, बरं का. जिथं महिलांचं आरोग्य महत्वाचं आहे, तिथं हार्मोन्स हा विषय पण खूप जटिल आहे. जटिल म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे. हार्मोन्सला कसं बॅलन्स करायचं, हा सगळ्यात मोठा विषय. आज मोठ्यात मोठे गायनेकॉलॉजिस्टकडे आपण जातो, स्त्रीरोग तज्ञांकडे जातो. त्यांच्याकडे पण हार्मोनसाठी काय आहे, तर जे सिंथेटिक हार्मोन्स म्हणतो, जे जनावरांच्यातून हार्मोन्स घेतलेले असतात, ते त्याच्यात काहीतरी बदल करतात हार्मोन्स मध्ये, है ना. रक्तातून घेतलेल्या हार्मोन्स बाहेरून घेतलेल्या हार्मोन्स मध्ये बदल करतात आणि ते देतात आणि त्याचा साईड इफेक्ट होतो. पण आपल्या शतावरी आहे, है ना. किंवा आपल्या जे नवचेतना कल्पमध्ये हे सगळे घटक काय करतात, तर प्राकृतिकरित्या हार्मोनल संतुलन करतात. आणि हार्मोनल संतुलन म्हणजे महिन्याची पाळी नॉर्मल. हार्मोनल संतुलन म्हणजे महिलांचे जे ओव्हरीज असतात, अंडी, ते नॉर्मल. हार्मोनल संतुलन म्हणजे पिरियड्स नॉर्मल. हार्मोनल संतुलन म्हणजे पांढऱ्या पाण्याचा समस्या ठीक होणे. हार्मोनल संतुलन म्हणजे ज्या महिलांना रक्तस्राव होतोय, ब्लिडिंग, ओके, ब्लिडिंग होतंय, अशा म्हणजे हार्मोनल समतोल म्हणजे कित्येक प्रकारच्या प्रक्रियाला नॉर्मल करतं. हा खूप मोठा विषय आहे हार्मोन. आणि त्या मोठ्या विषयाला एक खूप चांगल्या रीत्या नॉर्मल करतं आपलं नवचेतना कल्पम आहे. प्रोट्रीज डब्ल्यू आहे महिलांमध्ये, इम्युरिच आहे. इम्युरिच मध्ये ग्रोथ फॅक्टर्स, नवचेतना कल्पम मध्ये वेगवेगळे घटक, प्रोट्रीज डब्ल्यू मध्ये सोया प्रोटीन, गोपियूष आणि वेगवेगळ्या वनस्पती. अशा प्रकारे हे सगळे वेगवेगळे धन्वंतीचे प्रोडक्ट
महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक, हार्मोन संतुलन करतं आणि हा खूप मोठा विषय आपल्याला साधारण घ्यायचंच नाही. म्हणून ज्या ज्या महिलांमध्ये आपल्याला हार्मोनल संतुलनचा प्रॉब्लेम आहे, हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे, तिथं जरूर आपलं इम्युरिच आहे, डिटॉक्सिफाय आहे, प्रोट्रिच डब्ल्यू आहे, नवचेतना कल्पम आहे, हे 100% त्यांना प्रमोट करायचं. कौंच बीज है ना, कौंच बीज सात्विक वनस्पती आपल्या नवचेतना कल्पमच्या माध्यमातून पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त. कौंच बीज शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतं शरीराचे. बघा आता जिथं शुक्राणूची गुणवत्ताचा विषय आला ना, तर शुक्राणूची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी, स्पर्म क्वालिटी. ओके, हा पण खूप मोठा विषय आहे, एवढं सोपं नाहीये. मोठ्यात मोठे सेक्सॉलॉजिस्ट पण स्पर्म क्वालिटी सुधारण्यासाठी काहीच नाहीये त्यांच्याकडे. ओके, पण कौच बीज म्हणा म्हणजे बघा काय म्हणतात त्याला, नवचेतना कल्पम, फायटोग्रा व्हायटॅलिटी ज्यूस, फायटोग्रा कॅप्सूल, इम्युरिच, डिटॉक्सिफाय. ओके, हे सगळे प्रोडक्ट काय करतात तर शुक्राणूंची संख्या वाढवतात, शुक्राणूंची गुणवत्ता वाढवतात, शुक्राणूंची गतिशीलता. बघा, नुसतं शुक्राणू असून उपयोग नाही, तर शुक्राणूंची संख्या पण महत्वाची आहे, शुक्राणूंची गतिशीलता महत्वाची आहे आणि शुक्राणूंची गुणवत्ता क्वालिटी, ह्या तीन गोष्टीसाठी आज जगात आहे ना मोठे मोठे सेक्सॉलॉजिस्ट म्हणा किंवा मोठे मोठे जे काय काय म्हणतात त्याला गायनेकोलॉजिस्ट म्हणा खूप प्रयत्न करतायत. पण इथं आपल्या हे ना आपण कित्येक लोकांना फायटोग्राच्या माध्यमातून म्हणून बरं का, तर जिथं शुक्राणूंचा विषय येतो तिथं इम्युरिच, डिटॉक्सिफाय, फायटोग्रा व्हायटॅलिटी ज्यूस, फायटोग्रा कॅप्सूल आणि आपलं नवचेतना कल्पम आहे ना, लोहरीच असतं, ह्या सगळ्या कित्येक प्रोडक्ट ज्या आहेत है ना, तर या अशा प्रकारे शुक्राणूंची गुणवत्ता ही जबरदस्त. म्हणजे बघा आता हा विषय किती चांगला आहे. तर पुरुषाच्या लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त, शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतं कौंच बीज आणि शरीराला ऊर्जा प्रदान करतं बरं का. आणि त्याच्यानंतर 8वी वनस्पती नवचेतना कल्पमच्या माध्यमातून बेहमान सफेद स्मरण शक्ती सुधारतं, शारीरिक ताकद वाढवतं आणि थकवा कमी करतं बेहमान सफेद. आणि पंजा, आता बघा पंजा ऍक्च्युली ही जी वनस्पती आहे ही पंजा नाहीये, ह्याला इंग्लिश मध्ये पाव पाव म्हणतात, पाव पाव वनस्पती आहे. पण आता पाव पाव म्हणजे आता पाव वनस्पतीचं इंग्लिश मध्ये आपण बघितलं तर त्याचा पंजाचा अर्थ होतो हिंदी किंवा मराठीमध्ये, पण ही पंजा नाहीये, पण ह्याला पाव पाव वनस्पती म्हणतात. पाव पाव वनस्पती लैंगिक शक्ती वाढवतं, ऊर्जा वाढवतं आणि शारीरिक कमजोरी दूर करतं. बाला वनस्पती 10वी वनस्पती शारीरिक ताकद वाढवतं, थकवा कमी करतं आणि प्रतिकार शक्तीला सुधारतं. चिलगोजा पाईन हृदयासाठी उपयुक्त, प्रतिकार शक्ती मजबूत करतं आणि ऊर्जा प्रदान करतं. बघा हृदयासाठी सुद्धा आपण आपलं ऐक नाही, काही लोकांना म्हणजे हृदयविकारामुळे पण त्या हृदयविकाराच्या लोकांना पण आपण त्यांच्या ॲलोपॅथिक औषधांबरोबर आपण हे आपलं नवचेतना कल्पम देऊ शकतो. तर चिलगोजा पाईन हृदयासाठी उपयुक्त, प्रतिकारशक्ती मजबूत करतं, ऊर्जा प्रदान करतं. रेड सेज 12वी वनस्पती, रेड सेज रक्तभिसरण सुधारतं, रक्तभिसरण म्हणजे रक्तप्रवाह, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त, पाचन सुधारतं आहे की नाही. पचन आणि आले म्हणजे आलं आपण म्हणतो त्याला, आलं पचन सुधारतं, सूज कमी करतं, शरीरात कुठेही सूज असेल सूज कमी करतं, सर्दी खोकल्यासाठी आराम देतं. म्हणजे ज्या लोकांना अलर्जिक रायनायटिस आहे, अलर्जिक सायनासायटिस सारखे जे सर्दी आणि शिंकण्याचं जे अलर्जी असते, रायनायटिस म्हणतो, सायनासायटिस म्हणतो आपण त्याला, तर अशा लोकांना पण आपण नवचेतना कल्पम मध्ये याच्या माध्यमातून आलं दिलं तर त्यांचा अलर्जिक रायनायटिस, अलर्जिक सायनासायटिस मध्ये आपण देऊ शकतो. ज्या लोकांना पाचन संस्था कमजोर आहे, पाचन संस्थेला सुधारण्यासाठी आपण नवचेतना कल्पम देऊ शकतो है ना, रक्तभिसरण सुधारण्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी है ना. अशा प्रकारे आल्याच्या नंतर 14वे वनस्पती आहे केसर. केसर मूड सुधारतं. म्हणजे बघा आता मूड, मूड म्हणजे काय तर आपल्याला सारखं डिप्रेशन मध्ये राहणं, चिंतामध्ये राहणं, ताणतणावामध्ये राहणं, अशा प्रकारच्या चिंता, ताणतणाव आणि डिप्रेशन मध्ये चांगल्या मूडसाठी मदत करतं केसर. आणि पचन सुधारतं केसर, त्वचेसाठी उपयुक्त आहे केसर. आणि दालचिनी 15वी वनस्पती, दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित करते, म्हणजे डायबिटीसचे लोक पण है ना आपल्या नवचेतना कल्पमला घेऊ शकतात. आणि रक्तातील साखर नियंत्रित करतं, सूज कमी करतं, दालचिनी प्रतिकार शक्ती वाढवतं. आणि 16वी वनस्पती इलायची, इलायची पाचन सुधारतं, ताजेपणा देतं शरीर आणि शरीरातून विषारी पदार्थ म्हणजे डिटॉक्सिफिकेशनला मदत करतं इलायची. बकरा काठा, गोट थॉर्न म्हणतात त्याला, बकरा काठा म्हणजे गोट थॉर्न, ही एक वनस्पती आहे, लैंगिक शक्ती वाढवते, शारीरिक ताकद वाढवते, पचन सुधारते. पलाश नावाची वनस्पती पचन सुधारते है ना, त्वचेच्या समस्या कमी करतो, म्हणजे ज्याला त्वचेचा एक्झिमा आहे, सोरायसिस आहे, अशा प्रकारच्या त्वचेच्या समस्यामध्ये पण देऊ शकतो. प्रतिकार शक्ती वाढवतं पलाश है ना. कुटज
पोटाच्या समस्यांवर, पोटामध्ये ऍसिडिटी असेल, पोटामध्ये अल्सर असेल, आतड्याची सूज असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतो आपण, पाईल्स असेल, है ना, तोंडाचा अल्सर म्हणजे तोंड येणं असेल, अशा सगळ्या पचन संस्थेमध्ये किंवा पोटाच्या समस्यांवर आपण देऊ शकतो नवचेतना कल्पमच्या माध्यमातून कुटज. आणि ज्या लोकांना जुलाबाचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे खाल्लं की जुलाब है ना, अशा लोकांना वर्षानुवर्ष जुलाब राहतात असतात, अशा प्रकारच्या वर्षानुवर्षाच्या जुलाबाला बरोबर बरं करतं, है ना, अतिसार म्हणतो आपण त्याला. तर पोटाच्या समस्यांवर उपाय कुटज काम करतं, अतिसार नियंत्रित करतं आणि पाचन सुधारतं कुटज नवचेतना कल्पमच्या माध्यमातून. मास्टिक ट्री, तर 20वी वनस्पती नवचेतना कल्पनच्या माध्यमातून मास्टिक ट्री, दात आणि हिरड्यांसाठी उपयुक्त, पचन सुधारत, हृदयाच्या आरोग्यासाठी, म्हणजे हृदयामध्ये ब्लड प्रेशरचा त्रास असेल, हृदयामध्ये काय म्हणतात ना, हृदयाचे स्नायू कमजोर झाल्यामुळे हृदय कमजोर झाला असेल, त्यांना बीपी वाढत असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांच्या ॲलोपॅथिक औषधांबरोबर हृदयाच्या आरोग्यासाठी आपण देऊ शकतो. बादाम 21वा घटक है ना, जो सुप्रीम आपल्या काय म्हणतात त्याला, नवचेतना कल्पमच्या माध्यमातून बादाम मेंदूचं आरोग्य सुधारतं, है ना, हृदय मजबूत करतं आणि त्वचेसाठी उपयोग आहे. आणि नवचेतना कल्पमच्या माध्यमातून 22वा घटक खजूर. खजूर उजाड प्रदान करतं, पचन सुधारतं आणि शारीरिक ताकद वाढवतं. शल्मली त्वचेसाठी उपयुक्त, केस मजबूत करतं आणि पचन सुधारतं. त्यांना केस मजबूत पाहिजे त्याच्यामध्ये पण आपण वापरू शकतो. आणि नारळ 24वा घटक, नारळ शरीराचे जलसंचय. जलसंचय म्हणजे काय, पाण्याचं प्रमाण, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवतं नारळ, आणि पचन सुधारतं आणि ऊर्जा प्रदान करतं नारळ नवचेतना कल्पमच्या माध्यमातून. कलिंगड जलसंचय म्हणजे कलिंगड पण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण बॅलन्स ठेवतं, त्वचेचं आरोग्य सुधारतं, शरीराला थंडावा देतं. ज्यांच्या शरीरामध्ये उष्णतेचा प्रॉब्लेम समस्या आहे तर त्याला शरीराला थंडावा देतं. ऊस है ना, तर नवचेतना कल्पमच्या माध्यमातून ऊस हाडांना मजबूत करतं, पाचन सुधारतं आणि शरीराला ऊर्जा प्रदान करतं. सुरंजन सांध्यातील वेदना कमी करतं, म्हणजे ज्या लोकांना सांधेदुखी आहे त्या लोकांमध्ये पण आपण वयस्कर लोकांना देऊ शकतो. सांध्यातील वेदना कमी करतं, सूज कमी करतं, सांधिवातासाठी उपयुक्त आहे. म्हणजे ज्यांना वयामुळे सांधेदुखी आहे त्याच्यामध्ये पण सांधेदुखीला कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. कोकिलाक्ष है ना, वनस्पती 28वी वनस्पती कोकिलाक्ष है ना, लैंगिक आरोग्यासाठी लाभदायक, पचन सुधारतं, शारीरिक ताकद वाढवतं. खाद्य चांदीचा वर्क, म्हणजे आपण जे मिठाई खातो ना, मिठाईच्या वर जे चांदीचा वर्क असतो, तर तो चांदीचा वर्क पण ह्याच्यामध्ये आहे. खाद्य चांदीचा वर्क शारीरिक ताकद वाढवतो, प्रतिकार शक्ती वाढवतो आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. शिलाजीत ऊर्जा वाढवतं, लैंगिक आरोग्य सुधारतं आणि प्रतिकार शक्तीला मजबूत करतं. वांग भस्म शारीरिक कमजोरीला दूर करतं, लैंगिक शक्ती वाढवतं, त्वचेसाठी उपयुक्त आहे. लोह मृत्तिका भस्म रक्तक्षय म्हणजे ज्या लोकांमध्ये रक्त कमी होतंय है ना, त्याला म्हणतात आपण काय म्हणतात त्याला, अॅनिमिया है ना, तर रक्त वाढीसाठी मदत करतं लोह मृत्तिका भस्म, ऊर्जा वाढवतं आणि प्रतिकार क्षमताला सुधारतं. आणि 33वी वनस्पती शाही मोम प्रतिकार शक्ती वाढवते, शारीरिक ताकद वाढवतं आणि त्वचेसाठी उपयोग. गुलकंद पचन सुधारतो, शरीराला थंडावा देतं आणि त्वचेसाठी उपयोग. मध शारीरिक ताकद वाढवतं, प्रतिकार शक्ती वाढवतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, है ना. आणि विदारीकंड शेवटची वनस्पती 36वी वनस्पती विदारीकंड लैंगिक शक्ती वाढवतं आणि शरीरातील थकवा कमी करतं. तर अशा प्रकारे नवचेतना कल्पम हृदयाच्या आरोग्यामध्ये, नवचेतना कल्पम हृदयाच्या आरोग्यासाठी अनेक फायदा देतं. हृदयाचे ठोके नियमित राहण्यासाठी, बघा हा पण खूप मोठा विषय आहे की तुमचं हृदयाचे ठोके नियमित राहणे. ओके, तर ते पण त्याला मदत करतं. रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित म्हणजे बॅलन्स कंट्रोल करतं आणि रक्त प्रवाह वाढण्यास मदत करतं हृदयाच्या आरोग्यामध्ये नवचेतना कल्पम. नवचेतना कल्पम मेंदूच्या आरोग्यामध्ये तुमच्या चेतपेशींचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं, मेंदूची कार्यक्षमता वाढवतं. बघा आता मेंदूच्या आरोग्यामध्ये तुम्हाला सांगतो की संध्यात्मक कार्य म्हणतात, कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. संध्यात्मक कार्य म्हणजे काय माहितीये का, की आपली जी विचार करण्याची क्षमता आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे, किंवा लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, किंवा भाषाचा वापर करण्याची क्षमता आहे, ह्या सगळ्या क्षमतांना संध्यात्मक क्षमता म्हणतो. जसं जसं वय वाढतंय आपली स्मरणशक्ती कमी होतीये, निर्णय घेण्याची क्षमता कमी होतीये, लक्षात ठेवण्याची है ना क्षमता, अशा ह्या सगळ्या ह्या मेंदूच्या क्षमता म्हणजे संध्यात्मक कार्य किंवा कॉग्निटिव्ह फंक्शन अशा प्रकारच्या मेंदूच्या संध्यात्मक कार्यासाठी पण मदत करतं आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मेंदूच्या आरोग्यामध्ये नवचेतना कल्पम सगळ्यात बेस्ट आहे. मित्रांनो, लिव्हरच्या आरोग्यामध्ये
लिव्हरच्या आरोग्यासाठी नवचेतना नवचेतना कल्पम मधील घटक अनेक फायदे देतात. नवचेतना कल्पम मधील घटक लिव्हर स्वच्छ करतात, विषारीपणा कमी करतात, विषारी घटक है ना, जे टॉक्सिक सबस्टन्स ते कमी करतात, फॅटी लिव्हर नियंत्रित करतात आणि लिव्हरचे आरोग्य राखण्यास मदत करतात. लिव्हरच्या आरोग्यामध्ये, किडनीच्या आरोग्यामध्ये, किडनी हा शरीरातील एक लहानसा अवयव आहे, पण तो आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. आणि किडनीच्या आरोग्यासाठी नवचेतना कल्पम फायदेशीर आहे. लैंगिक आरोग्यासाठी आपला विषय झालेला आहे. लैंगिक आरोग्य वेगळं आणि लैंगिक क्रिया वेगळं. लैंगिक आरोग्य सुधारतं, जसे की कामेच्छा कमी असेल तर कामेच्छा वाढवतं. इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर इरेक्टाईल इरेक्शन साठी मदत करतं. शीघ्र पतन म्हणजे लवकर काय म्हणतात ना, स्पर्म निघून जाणे, शुक्राणू निघून जाणे, शीघ्र पतन यासाठी उत्कृष्ट प्रोडक्ट आहे नवचेतना कल्पम. रोगप्रतिकार शक्ती, न्यूट्राल्सचं नवचेतना कल्पम रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, रोगांना दूर ठेवतं, शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरता दूर करतं. आणि अशा प्रकारे किती घ्यायचं आपल्याला नवचेतना कल्पम, तर 5 ग्राम किंवा 1 चमचा नवचेतना कल्पम थंड दुधासोबत चावून खायचा आहे. म्हणजे मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचंय की 30 ग्रामची डबी आहे. किती सांगितलंय? 5 ग्राम. म्हणजे 30 ग्रामची डबी म्हणजे 6 दिवसाची डबी. 6 दिवसाची डबी, 24 दिवस. हे जे 4 डबे आपल्याला मिळतात नवचेतना कल्पमच्या माध्यमातून, तर ह्या 24 दिवसाच्या डब्यात म्हणजे आपल्याला पूर्ण महिन्यासाठी 1.5 डबा, म्हणजे 30-30 ग्रामच्या 6 डब्या आपल्याला लागतील महिनाभरामध्ये. आणि असं जर तुम्ही नवचेतना कल्पम जर 1 वर्षभर खाल्लं, 1 वर्ष 1.5 वर्ष, तसं त्याला काय म्हणजे काय म्हणतात ना, हे का म्हणजे हे औषध नाहीये, हे टॉनिक आहे, हे पोषक तत्व आहे. आणि ह्याला आपण आयुष्यभर जरी घेतलं तर हे जबरदस्त तरीकेनं आपल्या शरीराला मदत करतं. पण कमीत कमी 1 वर्ष 1.5 वर्ष जर घेतलं तर आपल्या वयामुळं, आपल्या ताणतणावामुळं, आपल्या पळापळीचं जे आयुष्य आहे त्याच्यामुळं जे आपल्या शरीरामध्ये कमजोरी येते, आपल्या शरीराच्या प्रक्रिया सगळ्या धीम्या होतात, हळू होतात, त्या सगळ्या प्रक्रियेला परत नॉर्मल करण्यासाठी आहे ना, आपलं मेंदूचं आरोग्य, आपल्या नसांचं आरोग्य, आपलं स्नायूंचं आरोग्य, आपलं हाडांचं आरोग्य, है ना, आपले पाचन संस्था, किडनीचं आरोग्य, लिव्हरचं आरोग्य, है ना, सगळ्या शरीराच्या पूर्ण आरोग्यासाठी नवचेतना कल्पम बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट. थँक यू व्हेरी मच.